म्हणजे भविष्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे। फक्त अकॅडमिक अभ्यासक्रमावर जोर देऊन 100% मार्क घेण्याची जी प्रवृत्ती चौकट चालली होती आणि त्याच्यातून जो सध्यातलं समाजातलं एक काही विदारक चित्र समोर येत होतं, त्यामुळे आपण जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना एक 10 सूत्र आपण तयार करून घेतले होते आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी त्या कार्यशाळा पण अटेंड केलेल्या होत्या। आपण प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन मुख्याध्यापकाची 3-3.5 तासांची कार्यशाळा घेतली होती आणि 10 मुद्दे जे आहेत सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगानं ज्याच्यावर जास्त लक्ष देणं आवश्यक आहे। तर यामध्ये संस्कारक्षम विद्यार्थी घडवणे, आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे, IT क्षम विद्यार्थी घडवणे, स्पर्धाक्षम विद्यार्थी घडवणे, नाविन्यपूर्ण किंवा कौशल्यपूर्ण शिक्षण प्रदान करणे, आनंददायी शिक्षण देणे, शिक्षकांचं नॉलेज अपडेशन करणे, असे 10 मुद्दे घेऊन आपण प्रत्येक शाळेमध्ये 1.5 वर्षापासून कार्यक्रम घेतोय आणि त्याचे चांगलं फलित समोर येत आहे। आता काही वर्तमानपत्रातून परवा एक सक्सेस स्टोरी आली होती। कोणी सायली नावाच्या मुलींचे आई वडील विभक्त झाले होते, एकत्र येत नव्हते, त्या मुलीला शाळेत पाठवत नव्हते। आमच्या संबंधित शिक्षकांनी त्यांच्या बैठका घेऊन ते विभक्त होणारं किंवा झालेलं कुटुंब एकत्र आणले आणि त्या मुलीला रेग्युलर शाळेमध्ये पाठवायला त्यांचं सुरू झालं आणि त्या मुलींच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित करण्यामध्ये शिक्षकांनी प्रयत्न केला। अशा अनेक घटना घडत आहेत। आपण आमच्या कार्यशाळेमध्ये मी आपणच वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या अनेक बातम्या आपल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या आम्ही शिक्षकांना मुख्याध्यापकांना दाखवत असतो। जसं काही आता परवा 17 वर्षांच्या मुलींना मोबाईल दिला नाही किंवा मोबाईलवर गेम खेळू दिला नाही म्हणून तिनं आईचं डोकं फोडलं, आईचा फोन केला। पुन्हा एका 16 वर्षाच्या मुलींना आत्महत्या केली मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून। वृद्धाश्रमामधली आई वडिलांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। लग्न झालेल्या कुटुंबाचं 40% कुटुंबाचं म्हणजे नवरा नवरीचं डिवोर्स हे 6 महिन्याच्या आत होते। हे सोशल नेटवर्किंग आणि रिसर्च सेंटरनी सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे आपण विवाहपूर्व संवाद केंद्र जे आपण सुरू केलेलं आहे त्याचं एक ते कारण होतं आणि आपण प्रशासकीय जेवढे काही कामं आहेत, काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, या सगळ्याच्या बरोबरीनं विद्यार्थी पुढे चांगला संस्कारक्षम होईल। देशभक्ती, मातृभक्ती, गुरुभक्ती याच्यासोबत आता आधुनिक पदार्थाच्या खाण्यामुळे अनेक मुलांचे आरोग्य खराब झालेले आहेत। देशभक्ती, मातृ पितृभक्ती फार हळूहळू लुप्त होत चाललेली आहे। फक्त DP ठेवण्यापुरतं आणि स्टेटस ठेवण्यापुरतं देशभक्ती दाखवून आपल्याला पुढे चालणार नाहीये। आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शालेय स्तरापासून देशभक्ती, मातृ पितृभक्ती जागृत करणे। आपल्याकडच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेमध्येचं यश बघितलं तर फार बोटावर बसले इतकं आहे आणि मग आपल्याकडची मुलं जी आहेत ते ग्रॅज्युएट झाल्यावर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यावर MPSC UPSC ची तयारी करतात, त्याच्यामुळे यश मिळत नाही। त्यामुळे शाळेतूनच त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी आम्ही आता सुरू केलेली आहे। त्याचं मार्गदर्शन आम्ही छोट्या मोठ्या कार्यक्रमातून सुरू केलेलं आहे। जे आधुनिक पदार्थ खाल्ल्यामुळे अनेक विद्यार्थ्याच्या पचन संस्था बिघडलेल्या आहेत आणि मागील काही दिवसातल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या बघितल्या तर वय वर्ष 17 ते 20 मध्ये अनेक मुलाचे हार्ट अटॅकने मृत्यू व्हायला लागलेले आहेत आणि एकंदरीतच मैदानावरचे खेळ बंद झालेले आहेत आणि मोबाईलवरचे गेम मात्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेत। त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय। म्हणून आम्ही आरोग्यक्षम विद्यार्थी घडवणे हा सुद्धा एक उपक्रम त्याच्यामध्ये घेतोय आणि ह्या सगळ्यांचा एक परिपाक म्हणून आपण शाळा लेवलवर आपण आता परवा एकाच दिवशी पालक सभा घेतली आणि प्रत्येक शाळेमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस पालक सभा घेऊन सगळ्या पालकांना आम्ही याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद होतोय की त्या दिवशी संपूर्ण जिल्हाभरामध्ये पालक वर्ग जमा झाला आणि जवळजवळ 80 लाख रुपयाचा निधी त्या एका दिवशी शाळेसाठी पालकांनी दिलेला आहे। आणखी माहिती भरण्याचं काम चालू आहे, फक्त आतापर्यंत 50% शाळेनेच माहिती भरलेली आहे। तर कालची जी माहिती आहे ती 80 लाख रुपये पालकांनी शाळेसाठी वर्गणी दिलेली आहे आणि पालकांना आम्ही सांगतोय की तुम्ही फक्त शिक्षकावर आणि शाळेवर विसंबून न राहता तुमच्या घरी सुद्धा मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवा। महिलांचा सन्मान, मुलींचा सन्मान, आरोग्य, स्पर्धा परीक्षा, आई वडिलांचं, देशभक्तीचं प्रेम, आदर, ह्या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आम्ही आग्रह करतोय आणि आम्ही स्वतः त्यासाठी प्रयत्न करतोय।
आणि त्याचाच एक भाग म्हणून देशभक्तीपर गीत जे आहेत, आपल्याकडे राष्ट्रगीत आणि राज्यगीत हे नेहमी होत असतं शाळेमध्ये, आणि शाळेतला तो एक प्रत्येक दिवशीच्या असेंब्लीचा तो एक अविभाज्य भाग आहे. तरी सुद्धा आपण एक त्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप देऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी आपला जो मराठवाडा मुक्ती दिन आहे, त्या दिवशी आपण 75,000 विद्यार्थ्यांचं एकत्रित सामूहिक राज्यगीत गायनाचा कार्यक्रम आपण नियोजन केलेलं आहे. त्याचीच माहिती देण्यासाठी आज आपण आपणाला निमंत्रित केलं होतं. या दशसूत्री मधले जे 10 मुद्दे आहेत, त्याच्यातला एक हा जो मुद्दा आहे, मातृभक्ती, पितृभक्ती, देशभक्ती, हे ज्वजल करण्याकरिता जे शाळेतून तर उपक्रम कार्यक्रम चालू आहेत, परंतु हा जो एक सर्व जिल्हाभरामधील विद्यार्थी आणि मोठ्यात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्या दिवशी महाराष्ट्र गीत सादर करणे आणि देशभक्ती गीतावर कवायती करणे आणि या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीपर ज्योत प्रज्वलित करणे आणि त्यांना खतपाणी घालणे, यासाठी येत्या 17 सप्टेंबर रोजी सकाळी आपला प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर SP ऑफिसच्या पोलीस ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम जिल्हा स्तराचा घेणार आहोत. आणि 9 ठिकाणी म्हणजे तालुका मुख्यालयाच्या 9 ठिकाणी सुद्धा जवळजवळ 40,000 विद्यार्थी या 9 तालुक्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत आणि छत्रपती संभाजीनगर मुख्यालयामध्ये 35,000 विद्यार्थी. असं आम्ही याचं नियोजन मागच्या 20-25 दिवसापासून आम्ही केलेलं आहे. त्याची प्रॅक्टिस सुरू झालेली आहे. विद्यार्थ्यांना मैदानावर आणण्यासाठी शाळेच्या स्कूल बस ह्या सर्व कोणत्या मार्गाने येणार, कुठे मुलाला विचारणार उतरणार, कोणती मुलं कुठे थांबणार, त्यांचे नोडल ऑफिसर कोण आहेत, हे सर्व नियोजन झालेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली आहे. कारण 75,000 विद्यार्थी एकाच वेळेस राज्यगीत गायन करणे किंवा देशभक्तीपर गीतावर कवायती सादर करण्याचा हा भूतकाळातला मला विषय माहिती नाही, परंतु कदाचित हा पहिला प्रयोग असावा असं मला वाटतंय. आणि त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये सहभागी करून घेणे, तुमचं मार्गदर्शन घेणे, तुमच्या सूचना स्वीकारणे, याच्यासाठी ही एक म्हणजे पत्रकार परिषद म्हणून काही पत्रकार परिषदच नाहीये, परंतु एक विश्वासात घेणे आणि आपल्या काही सूचना, काय आपलं मार्गदर्शन असतील तर त्या आपण याच्यामध्ये समाविष्ट करणे, याच्यासाठी ही आज आपण बैठक बोलवलेली होती. यामध्ये काही NGO सहभागी आपण घेतोय. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे कॅप असतात, स्कूल कॅप, त्याच्यामध्ये आपण राष्ट्रगीताच्या वेळेस आपण जे कॅप वापरतो त्याचं आपण नियोजन केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांसाठी बिस्किट, चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आपल्या शहरातले संगीत क्षेत्रातले मिस्टर सरकटे म्हणून जे आहेत, त्यांना पण आम्ही याच्यासाठी विनंती केलेली आहे. त्यांनी पण होकार दिलेला आहे. त्यांचं पण तिथं पथक त्या संगीताचं राहणार आहे. बँड पथक, लेझिम पथक आम्ही त्या ठिकाणी ठेवतोय आणि एक आगळा वेगळा कार्यक्रम याच्यामध्ये होणार आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याचं आम्हाला हे केलेलं आहे आणि हा अतिशय मोठा कार्यक्रम असल्यामुळे शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे सरांशी माझं बोलणं झालंय. त्यांनी पण मला या कार्यक्रमाला येण्याचं शब्द दिलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती केलेली आहे, CMOना, की या कार्यक्रमासाठी आपला जो प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे 17 सप्टेंबरचा, तो झाल्यानंतर लगेचच या कार्यक्रमासाठी आम्हाला 10-15 मिनिट माननीय मुख्यमंत्री महोदयाची उपलब्ध करून द्या म्हणून आम्ही CM ऑफिसला विनंती केलेली आहे आणि ती विनंती मान्य होईल असं प्रथमदर्शनी दिसतंय. त्यामुळे या सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पालकमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय आणि आणखी कोणी लोकप्रतिनिधी सन्मान्य आले तर त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि पूर्ण जिल्हाभरामध्ये आणि जिल्हाभरातील सर्व शाळेमध्ये या निमित्तानं परत एकदा नव्या पद्धतीनं राज्यगीताच्या गायनाच्या माध्यमातून, देशभक्तीपर गीताच्या कवायतीच्या माध्यमातून देशभक्ती प्रज्वलित करण्याचा हा एक कार्यक्रम आहे. हा दशसूत्रीचा भाग म्हणून आपण ते कार्यक्रमाला नावच दिले दशसूत्रीचा जागर. कारण माझी स्वतःची आणि आमची शिक्षण विभागाची अशी इच्छा आहे की या दशसूत्रीला रेग्युलर बातमी किंवा रेग्युलर कार्यक्रम किंवा शिक्षण विभागाचा काहीतरी कार्यक्रम असं न समजता, कारण हा फार भविष्यवेधी कार्यक्रम आहे. हा एक 3-4 वर्ष जर सातत्य ह्या कार्यक्रमामध्ये राहिला
तर आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वागण्या, बोलण्या, अभ्यासामध्ये, गुणवत्तेमध्ये तुम्हाला आमूलाग्र बदल झालेला दिसून येईल. आपल्याला माहिती आहे, मागच्या 1-1.5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न केल्यामुळं आपल्या जिल्ह्याची मुलांची वाचन क्षमता जी आहे, जी लोकसत्ता निर्देशांकांनी सर्वे केला होता आणि त्यांच्यामध्ये जी आकडेवारी समोर आली होती, त्याच्यात 29व्या नंबरवर असलेला आपला जिल्हा वाचन क्षमतेमध्ये 9व्या नंबरवर आला होता. एकदम 20 क्रमांकाची गरुड झेप एका वर्षाच्या या उपक्रमाच्या माध्यमातून केलेले आहे. आता विविध शिक्षण विभागाचे, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाचे जे वेगवेगळे सर्वेक्षण पोर्टल आहेत, जसं न्यास आहे किंवा शिक्षण विभागाचं सर्वेक्षण होत असतो, गुणवत्ता विकासाचं सर्वेक्षण होतं. आता त्या सर्वेक्षणावर आम्ही लक्ष ठेवून आहे की आमच्या जिल्ह्याची शैक्षणिक प्रगती कशा पद्धतीने होत आहे. कारण हा जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये 2600 पेक्षा जास्त शाळा आहेत आणि या सगळ्या शाळेमधून आपले लाखो विद्यार्थी शिकत आहेत आणि ह्या लाखो विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास झाला तर जे काही सध्याचे काही प्रसंग आपल्या समोर येत आहेत, तुम्ही दरवर्षी 10वी-12वीचे निकाल लागले की 10-15 मुलं आत्महत्या करतात. पावसाळ्याच्या काळामध्ये अनेक जण धबधब्याखाली जाऊन काहीतरी शूटिंग करायला जातात, फोटो डीपी साठी अनेक मुलांचे प्राण चाललेत. घरात छोट्या छोट्या वस्तू दिल्या नाही म्हणून अनेक मुलं घर सोडून चाललेत. मागच्या वर्षीच्या रेल्वे पोलिसांच्या अहवालानुसार 58 मुलं घर सोडून गेले होते, त्यांच्याकडे गुन्ह्याची नोंद आहे. एका वर्षामध्ये 58-60 मुलं निघून जाणे एका जिल्ह्यातून हे अतिशय चिंताजनक चित्र आहे. आणि मग वडीलधारांना मारणे, आई वडिलांना हाकलून लावणे, हे अशा अनेक प्रसंग आपल्या जिल्ह्यामध्ये घडत आहेत. आणि त्याला जर आपल्याला चाप लावायचा असेल तर समाजातल्या प्रत्येक घटकानं कंबर कसून या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, संस्कारमय विद्यार्थी घडण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून हा दशसूत्रीचा जागर आम्ही हाती घेतलेला आहे. आपण सर्वजण आम्हाला त्याच्यासाठी सहकार्य करताय, मार्गदर्शन पण करताय. अनेक आमच्या कार्यशाळेला आपल्यापैकी अनेक जणांची उपस्थिती आहे. अनेक जणांनी वर्तमानपत्रामध्ये त्या अनुषंगाने चांगलं लिहिलेलं आहे. आणि आई वडिलांना सुद्धा या संदर्भामध्ये त्यांचे सुद्धा डोळे उघडण्याची गरज आहे. शिक्षकांची, शिक्षण संस्थेचे आम्ही जे काही कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना जाणीव करून देतोय की फक्त 100% मार्क घेणं म्हणजे विद्यार्थी जीवनात यशस्वी होत नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्या चांगल्या पद्धतीने शिकल्या की संकटावर मात कसं करायचं, अडे अडचणी आले तर घाबरून न जाता पाय घट्ट रोवून कशा उभं राहायचंय, आई वडिलांना त्यांच्या कामात कशी मदत करायची, शॉर्टकट आयुष्यामध्ये कुठे राहत नाहीये. कारण अनेक मुलं मोटरसायकली चोरी करणं, मोबाईल चोरी करणं, आणि हे कशामुळे झालं तर टीव्हीवरच्या सिरियल बघून केलं, हे त्यांनी पोलिसाच्या इन्क्वायरीमध्ये सांगितलेले. मागच्या 1 वर्षभरामध्ये जवळजवळ 20 ते 22 प्रसंग आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. तर ह्या सगळ्या आळा घालायचं आपण सगळेजण बोलत असतो की परिस्थिती बिघडलेली आहे, नवीन पिढी बिघडलेली आहे. बिघडली हे सगळेजण मान्य करतात, पण सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटलं. म्हणून मी मागच्या 6 वर्षापासून सातत्याने याच्यामध्ये प्रयत्न करतोय. आपण सर्वजण या कार्यक्रमाला सहकार्य करताय, मार्गदर्शन करताय. आम्हाला जे रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।